नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सुयश एज्युकेशन चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं आहे। त्यासाठी तुम्हाला किमान मित्रांनो 1 ते 10 या संख्यांचे घन माहित असणं गरजेचं आहे। जर घन माहित असतील तरच घनमूळ ही संकल्पना तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे। त्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स अवलंबायच्या आहेत, त्या कशा पाहायच्या आहेत ते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला माहिती आहे 1 चा घन जो असतो तो 1च आहे। त्यानंतर बघा 2 चा घन मित्रांनो येतो 8, 3 चा घन येतो 27। आता मी काय करणार आहे, इथं संख्येचा घन लिहित असताना फक्त एकच स्थानचा अंक लिहून घेणार आहे, कारण आपल्याला त्यामध्येच एक ट्रिक दडलेली आहे। ती ट्रिक तुम्हाला मग काय करता येणार आहे, अभ्यासता येणार आहे। 4 चा घन पहा, 4 चा घन आहे 64, एकक स्थानी येईल 4। 5 चा घन आहे 125, एकक स्थानी येईल 5। 6 चा घन आहे 6 चा घन 216, एकक स्थानी येईल 6। त्यानंतर 7 चा घन आहे 343, एकक स्थानी येईल 3। 8 चा घन आहे 512, एकक स्थानी येईल 2। 9 चा घन आहे 729, एकक स्थानी येईल 9। बघा, या पद्धतीनं आपण सर्व 1 ते 9 या अंकांचे घन काढलेले आहेत। आता इथं आपण जोड्या लावायच्या आहेत। बघा, 1 चा घन केला तर एकक स्थानी 1 येतं, 9 चा घन केला तर एकक स्थानी 9 येतं, 2 चा घन केला तर एकक स्थानी 8 येतात आणि 8 चा घन केला तर एकक स्थानी 2 येतं। बघा, 2 चा घन केला तर 8 येतं आणि 8 चा घन केला तर 2 येतो। पुढे बघा, 3 चा घन केला तर एकक स्थानी 7 येतं आणि 7 चा घन केला तर एकक स्थानी 3 येतात। 4 चा घन केला तर एकक स्थानी 4च, 6 चा घन केला तर एकक स्थानी 6च, 5 चा घन केला तर एकक स्थानी 5। म्हणजे आपल्याला मध्यावरती काय लक्षात आले बघा, मध्यावरती तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा। 4 चा घन केला तर एकक स्थानी 4, 5 चा घन केला एकक स्थानी 5, 6 चा घन केला तर एकक स्थानी 6 येणार आहे। आणखी काय लक्षात ठेवा बघा, 1 चा घन केला तर एकक स्थानी 1 येतो, 9 चा घन केला तर एकक स्थानी 9 येतो। म्हणजे 4 जोड्या बघा, 5 जोड्या आपल्याला मिळाल्या आहेत। एक घनात जर 1 असेल तर घनमुळात पण 1 असतं, घनात जर 4 असेल तर घनमुळात 4, घनात जर 5 असेल तर घनमुळात 5, 6, त्यानंतर 9। या पद्धतीनं मग लिहून घेऊया आपण अंक 1, 4, 5, 6 आणि 9 या संख्यांचे जर घन केले तर त्यांच्या घनामध्ये तीच संख्या येणार आहे। तर घनामध्ये काय येणार आहे, तीच संख्या येणार आहे। पण उरलेल्या 2 जोड्या बघा, 2, 8 आणि 3, 7 या 2 जोड्या आहेत। इथं काय लक्षात घ्यायचं आहे तुम्ही, 2 चा घन केल्यानंतर 8 येणार आहे, तर 8 चं घनमूळ काढल्यानंतर 2 येणार आहे। 3 चा घन केल्यानंतर 27 येणार आहे, 7 चं घनमूळ काढल्यानंतर 3 येणार आहे। म्हणजे या एवढ्या जोड्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही संख्येचं घनमूळ काढायला अजिबात अवघड जाणार नाही। तर आपण एक उदाहरण घेऊन आपण घनमूळ कसं काढायचं आहे ते पहिल्यांदा पाहूया। बघा, मी काय नियम सांगितलाय मित्रांनो, तर 1, 4, 5, 6, 9 या संख्येचे जर घन केले तर त्यांच्या एकक स्थानी हेच अंक येणार आहेत। आणि इथं पहा, 2 एकक स्थानी असणाऱ्या संख्येचा जर घन केला तर एकक स्थानी 8 येणार आहेत आणि 3 या संख्येचा घन केला तर एकक स्थानी 7 हा अंक येणार आहे। म्हणजे घन केल्यानंतर यामध्ये तेच अंक येतील, पण या ठिकाणी 2 जोड्या फक्त अशा आहेत की 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27, एकक स्थानी 7 येईल आणि घनमुळात 8 च्या ऐवजी 2 येणार आणि 7 च्या घनमुळात काय येणार आहे, 3 येणार आहे। हे नियम तुम्ही लक्षात ठेवा। उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजणार आहे। त्यातलं पहिलं उदाहरण आपण इथं घेऊया। पहिलं आहे 50,653 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे, म्हणजे क्यूब रूट, आपण याला क्यूब रूट असं म्हणतो। आता बघा, एकक स्थानी 3 हा अंक आहे, एकक स्थानी काय आहे मित्रांनो, 3 हा अंक आहे। मग 3 जर एकक स्थानी असेल तर घनमुळात किती असणार आहे, 7 असणार आहे। घनमुळात किती असणार आहे बघा, 7 असेल। उलट पद्धतीनं 3 चा घन 27 तर 7 च्या घनमुळात 3 असणार आणि 3 च्या घनमुळात 7 असणार, म्हणून इथं 7 घेतात। आता इथं घनमूळ काढत असताना 3 अंक तुम्ही काय करा, कॅन्सल करा।
एकक दशक शतक स्थानचे 3 अंक तुम्ही कॅन्सल करा. आता राहिलेली संख्या आहे 50. 50 या जवळची घनसंख्या कोणती आहे ती शोधा. 50 या जवळची घनसंख्या शोधा. तर 27 ही जवळची घनसंख्या येणार आहे. त्याच्या पुढची 64 येणार आहे, पण पुढे जाऊन चालणार नाही. आपल्याला 27 ही घनसंख्या घ्यावी लागेल. याच्या जवळची घनसंख्या आहे 27. तर 27 चं घनमूळ किती मित्रांनो? तर 3. म्हणून 50,653 50,653 या संख्येचं घनमूळ आपल्याला आलेलं आहे 37. बघा मित्रांनो काय केलं, घनात जर 3 असेल तर घनमुळात 7 असणार या जोडीप्रमाणे. ठीक आहे, 7 लिहिलंय. 3 संख्या आपण घालवलेल्या आहेत. 50च्या जवळची घनसंख्या कोणती आहे तर 27. 27चं घनमूळ किती तर 3. म्हणून या संपूर्ण संख्येचं घनमूळ आलेलं आहे 3. पहिलं उदाहरण आपलं आता सोडवलेलं आहे. दुसरं पहा, 74,088 या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ 74,088 याचं घनमूळ काढायचं. 8 ची जोडी काय आहे पहा. 8 जर घनामध्ये असेल तर घनमुळात 2 असणार आहे. घनमुळात 2 असणार आहे. या 3 संख्या जातील. एकक दशक शतक स्थानचा अंक गेलेले आहेत. आता 74च्या जवळची घनसंख्या आहे 64. 4 चा घन 64. त्यानंतर 64चं घनमूळ किती मित्रांनो तर 4. म्हणून 74,088 या संख्येचं घनमूळ आलेलं आहे 42. या पद्धतीनं ह्या 2 जोड्या बघा. जर घनात 7 असेल तर घनमुळात 3 येणार आणि घनात 3 असेल तर घनमुळात 7 येणार. 2 चा घन 8, 8 चं घनमूळ 2 आणि 2 चं घनमूळ 8. असं उलट पद्धतीनं जोड्या. आता इथं पहा, यासारखी उदाहरण. आता एकच स्थानी 5 आहे म्हणजे घनमुळात 5च येणार आहे. ह्या जोड्या मात्र अशाच राहतील. बघा उदाहरण, 42,875 चं घनमूळ. एकच स्थानी 5 आहे म्हणून घनमुळात 5. 3 संख्या जातील. एकक दशक शतक. 42च्या जवळची घनसंख्या आहे 27. 27चं घनमूळ किती मित्रांनो 3. म्हणून 42,875 या संख्येचं घनमूळ आलेलं आहे 35. पुढली संख्या पहा, 24,389 चे घनमूळ. एकक स्थानी 9 असेल तर बघा हा नियम, घनमुळात सुद्धा 9च असणार आहे. घनमुळात सुद्धा 9च असणार आहे. 3 संख्या जातील. 24च्या जवळची घनसंख्या, आता 27 जरी असेल तर तिथे पुढील आहे पण अलीकडची पाहिजे. तर काय येईल बघा, 2 चा घन 8. 2 चा घन 8. 3 चा घन 27 पुढे जाते. मग 8 चं घनमूळ किती 2. म्हणून या संख्येचं घनमूळ किती आलं 24,389. या संख्येचं घनमूळ आलंय 29. पुढे पहा संख्या 1,40,608 या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. एकच स्थानी 8 आहे म्हणून घनमुळात 2. एकच स्थानी 8 आहे म्हणून घनमुळात 2. 3 संख्या गेलेल्या आहेत. घनमूळ काढायचं आहे. 140च्या जवळची घनसंख्या 125 आणि तो 5 चा घन आहे म्हणून घनमूळ किती येणार आहे 5. 125 चं घनमूळ 5. म्हणून या संख्येचं घनमूळ आलेलं आहे 52. बघा नियम काय आहे मित्रांनो, घनामध्ये जर या संख्या असतील तर घनमुळात सुद्धा आहे त्याच संख्या येतील. घनमुळात सुद्धा आहे त्याच संख्या येतील. आणि इथं मात्र काय 8 घनात असेल तर घनमुळात 2 आणि 7 घनात असेल तर घनमुळात 3 आणि उलट सुलट या पद्धतीने. म्हणून या पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचं घनमूळ अगदी छोट्या ट्रिकनं तुम्ही काढू शकता. आता तुम्ही मित्रांनो या संख्येचं घनमूळ किती येते ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.